नमस्कार सगळ्यांना. तो बॅकग्राऊंडला म्युझिक येतच असेल डीजेचा. तर आमच्या गावामध्ये आज आहेत हळदी. तर गावाकडची जस्ट मला कन्सेप्ट सांगावीशी वाटली म्हणून मी आज हा व्हिडिओ करते. तर जनरली गावाकडे कसं असतं, 3 दिवसाच्या हळदी असतात. सॉरी, लग्न 3 दिवसाचं असतं. पहिल्या दिवशी तुमचं उठणं, दुसऱ्या दिवशी हळदी, तिसऱ्या दिवशी लग्न असतं. तर मी व्हिडिओ नाही शूट केला आहे, कारण गावाकडे काही लोकांना नाही आवडत व्हिडिओ वगैरे शूट केलेला. आणि अजूनपर्यंत तेवढा मी पब्लिकमध्ये तरी गावा साईडला नाही मी शूट करू शकत. अजूनपर्यंत माझं स्वतःचा कॉन्फिडन्स पण बिल्ड होत आहे. नेक्स्ट टाईम मी नक्कीच व्हिडिओ शूट करेन. तर सपोज आता एखाद्याचं लग्न जमलं तर कसं असतं, तिकडे महिनाभरापूर्वीपासून इकडच्या ज्या लेडीज लोक आहेत ती तिथे जाऊन आणि गाणी वगैरे बोलतात. मग त्यांचा चहा नाश्त्याचा कार्यक्रम होतो घरी निघून येणार. त्याच्यानंतर सेकंड थिंग अशी होती की जी तांदूळ वगैरे असतात ते साफ करायला जाणं किंवा डाळी वगैरे साफ करायला जाणं, हा लग्नाच्या आधीचा पार्ट असतो, तो करून घेतात. त्याच्यानंतर ज्या दिवशी उठणं असतं, तर गावा साईडला अजूनपर्यंत तुम्हाला इकडे अंगण वगैरे व्यवस्थित तुम्हाला बघायला मिळतं. तर मग अंगण वगैरे सगळं सारून घ्यायचं. त्याच्यानंतर गावकीची भांडी असतात जेवण करायची. जेवण पण गावकीचे लोकच बनवतात. तर ती भांडी वगैरे सगळी घासून घ्यायची. म्हणजे सगळे एकत्र येऊन, गावातले लोक सगळे एकत्र येऊन आणि ही कामं करत असतात. तर असा उठण्याच्या दिवशी हा कार्यक्रम असतो. तर नाईटला उठणी लागतात, मुलीची असो किंवा मुलाची असो. नाईटला ते 7 ते 8च्या दरम्यान उठणी लावून घेतात. आणि नंतर मग जो मेहंदीचा कार्यक्रम वगैरे असेल तो चालू असतो. आणि गाणे वगैरे बोलतात रात्रभर इकडे. मी पण शिकली आहे ते 10-12 गाणी आता थोडी राहून. त्याच्यानंतर सकाळचा जो फंक्शन असतो तो हळदीचा असतो. सपोज जर साखरपुडा नसेल झाला तर मॉर्निंगला तुमचा साखरपुडा असणार. त्याच्यानंतर 12 किंवा 4ची जनरली इकडे हळद असते. हळद वगैरे झाली की रात्री तेलवनाचा कार्यक्रम असतो. आणि मग सकाळचं लग्न, असं इकडे 3 दिवसाचं लग्न असतो. आणि गावाला कसं आहे माहिती आहे का, की जनरली इकडे एक पद्धत आहे की जर पाहुणे बघायला जरी येणार असेल तर सगळ्या गावाला सांगावं लागतं आणि सगळ्या गावाला जेवण वगैरे बनवावं लागतं. तर म्हणजे मदत असते सगळ्यांची, सगळे गावातले एकत्र येतात. पण गावाकडची लग्न ही ॲक्च्युली खूप खर्चिकच असतात, कारण प्रत्येक गोष्टीला तुम्हाला सगळ्यांना सांगायला लागतं. जेव्हा तांदूळ साफ करायला जातात तेव्हा पण तुम्हाला जेवण बनवायचं असतं. सेकंड, जेव्हा तुम्ही लग्नाचा बस्ता बांधायला जातात तेव्हा पण तुम्हाला जेवण बनवायला लागतं. त्याच्यानंतर जर मुलीचं लग्न असेल आणि मग तिकडची लोक जेव्हा येतात नवरीला बघायला त्यावेळेस पण सगळ्या गावकीचं जेवण प्लस तिकडचे जे पाहुणे येतील त्यांचं पण जेवण तुम्हाला बनवायला लागतं. म्हणजे ज्या घरामध्ये लग्न जमतं त्या घरामध्ये जोपर्यंत लग्न होत नाही आणि लग्न झाल्यानंतर पण एका दिवशी तुम्हाला नॉनव्हेजचा कार्यक्रम असतो, नॉनव्हेज द्यावं लागतं. तोपर्यंत म्हणजे हा शेड्यूल चालूच असतो जेवणाचा, खायचं बस्ता बांधायला जेवण, सगळ्या गोष्टीला जेवण असतं. आणि गावातले लोक सपोर्ट करतात, म्हणजे असतात सगळेजण. त्यांचे मीटिंग्स वगैरे होतात की सगळ्यांनी हजर राहायचं. जेवण वगैरे वाढायला पण आमच्याकडे कॅटरर्स वगैरे नाही, गावातलीच मुलं असतात, गावातलीच लोक जेवण पण बनवतात. आणि मेन थिंग, भांडी घासायला पण गावकीच्याच महिला येणार भांडी घासायला. तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला जावं लागतं. इकडे कॅटरर्स वगैरे अजिबात तुम्हाला मिळणार नाही, सगळं आपणच करायचं. म्हणजे आपण त्यांच्या जायचं, मग ते आपल्या पण येणार, असा नियम आहे गावाचा. तर काही कार्यक्रम असला आणि सगळे एकजूट होतात, सगळे एकत्र येतात आणि चांगलं वाटतं. म्हणजे जेव्हा सगळेजण एकत्र येऊन कार्यक्रम होतो व्यवस्थित तर चांगलं वाटतं बघायला. आणखीन एक की गावाच्या साईडला कधीच तुम्हाला नॉनव्हेज जेवण मिळणार नाही, कारण ते देवतांमध्ये चालत नाही. तर जनरली सगळी गावाकडे तुम्हाला एक स्पेशल भाजी असते वांगे बटाट्याची, डाळ भात वांगा बटाटा, प्लस ज्याला 2 भाज्या ठेवायच्या असते ते 2 भाज्या ठेवू शकतात. पण डाळ भात वांगा बटाटा हा तुम्हाला असणारच असणार जेवायला. आणि नॉनव्हेज लग्न झाल्यानंतर तेव्हा दिलं जातं. आणि खूप साऱ्या परंपरा आहेत, खूप साऱ्या विधी आहेत. मला जमलं नाही तेवढं शूट करायला, पण मी नक्की ट्राय करेन नेक्स्ट लग्नाला. ज्या वेळेपासून गाणी बोलायला जातात, सगळ्या महिला एकत्र होतात, तिथून ते लग्न लागेपर्यंतचा व्हिडिओ मी नक्की ट्राय करेन शूट करायला. गावाकडचं लग्न कसं असतं मी नक्कीच दाखवेन तुम्हाला. आणि मी काढली माझ्या हातावर युनिव्हर्सल मेहंदी. आवडली तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. प्रत्येक सांगते माझ्या यूट्यूब चॅनलवर पण नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. आणि अजूनही सांगते, ज्या लोकांनी अकाउंट ओपन नाही केले, ज्या लोकांना अजूनपर्यंत कॅमेरा फेस करायची भीती वाटते, त्या लोकांनी ॲटलीस्ट अकाउंट ओपन करून घ्या. थँक्यू. अशाच नवीन तुम्हाला जर किस्से ऐकायचे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला सांगेन. थँक्यू.